जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? W.C. रॉन्टगेन. कोणत्या शास्त्रीय उपकरणाने विद्युत प्रवाह अँपिअरमध्ये मोजतात? ॲमीटर. अंधलिपी कोणी शोधून काढली? लुईस ब्रेन. ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? सी जीवनसत्व. बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची विशिष्ट घनता ही पाण्यापेक्षा कमी असते. दूरदृष्टीचा हा दोष नाहीसा करण्याकरता कोणते भिंग वापरतात? बहिर्वक्र भिंग. गाईला किती जठर असतात? 1 जठर. 4 कप्पे. कांसे म्हणजे ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे? तांबे व कथिल. मानवी शरीरात सर्वात लांब असे हाड कोणते आहे? मांडीचे हाड. प्लेगच्या प्रतिबंधक लसीचा जनक कोणास म्हणतात? डॉक्टर वॉल्डेमार हाफकिन. कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे? ओ रक्तगट. हिमोग्लोबिनमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते? लोह. क्षयाचे टीबी जंतू कोणी शोधून काढले? रॉबर्ट कॉक. रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? अ जीवनसत्वाअभावी. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून हा वायू बाहेर पडतो. अमोनिया. डेसिबल हे एकक कशाचे आहे? आवाजाची तीव्रता. झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात? खोडापासून. घरगुती उपयोगाकरिता वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो? प्रोपेन व ब्युटेन यांचे मिश्रण म्हणजेच LPG. टीबी झाल्यास कोणते औषध घेतात? स्ट्रेप्टोमायसिन. मूडदूस झाल्यास कोणते विटॅमिन घेतात? डी विटॅमिन. कॅलरीने काय मोजतात? उष्णता. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. ड्राय आईस म्हणजे काय? घन कार्बन डायऑक्साईड. घरगुती वापरासाठी लागणारी वीज कशात मोजतात? वॅट. खगोलशास्त्रीय दुर्बीण प्रथम कोणी शोधून काढली? गॅलिलिओ. वनस्पतीच्या पेशीभित्तिका कशाच्या बनलेल्या असतात? सेल्युलोज. खाद्यान्न जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात काय वापरले जाते? सोडियम बेंझोएट. जमिनीची धूप थांबवण्यासाठी कोणते गवत वापरतात? खरस गवत किंवा घायपात लागवड. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? फॅथम. लेझर किरणांचा शोध कोणी लावला? हेरॉल्ड मॅमम. मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला? रोनाल्ड रॉस. कावीळ हा रोग या अवयवाशी संबंधित आहे? यकृत. हेट्रजन हे औषध म्हणून या आजाराच्या रोग्यास दिला जातो? हत्तीरोग. गव्हामध्ये ही प्रथिने असतात? ग्लुटेनिन. रक्त गोठण्यासाठी हे जीवनसत्व मदत करते? के जीवनसत्व. आवळ्यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? क जीवनसत्व. लोहाच्या अभावी हा आजार होतो? रक्तक्षय. शरीरातील साखरेच्या चयापचयास मदत करणारे संप्रेरक कोणते? इन्सुलिन. शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते आम्ल महत्त्वाचे आहे? फॉलिक ॲसिड. पिवळ्या व नारंगी रंगाच्या फळांमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? अ जीवनसत्व. त्याचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल. अन्नपदार्थात खाण्याचा सोडा वापरल्यामुळे अन्नातील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ब जीवनसत्व. साठवणीतील बटाट्यांना मोड येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? गॅमा किरण. थायमिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? बेरी. B3 या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? पेलाग्रा. मानवाच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 23. मलेरिया व हत्तीरोग हे कशामुळे पसरतात? डासांमुळे.
ॲस्बेस्टसच्या सतत संपर्कामुळे कोणता आजार होतो? फुफ्फुसाचा कॅन्सर. पेसमेकर हे साधन कशाशी संबंधित आहे? हृदयाशी. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगाला काय म्हणतात? हायड्रोफोबिया. लोहित पेशी कशामध्ये तयार होतात? अस्थिमज्जेत. डोळे व ओलसर आणि स्वच्छ ठेवणे हे कोणत्या ग्रंथीचे कार्य आहे? अश्रू ग्रंथी. पित्तरसाची निर्मिती कोणत्या आंतरेंद्रियात होते? यकृत. मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? 24. मनगट, हाताचा कोपर, बोटातील सांधे या व घोट्यातील सांधे यात कोणते सांधे असतात? बिजागरीचे सांधे. रक्तद्रव्य यामध्ये सुमारे किती टक्के पाणी असते? 90%. कोणत्या ग्रंथीचा स्त्राव अधिक झाल्यास मनुष्याची उंची वाढते? शीर्षस्थ ग्रंथी. मानवी शरीरात प्राणवायूची ने-आण करणे हे कार्य कोण करते? हिमोग्लोबिन. मानवी शरीरात सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहे? प्लीहा. रक्ताचा लाल रंग कशामुळे होतो? हिमोग्लोबिनमुळे. तांबड्या पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात? ऑक्सिजनचा. 1 घन मिलीलिटर रक्तात सुमारे किती तांबड्या रक्तपेशी असतात? 50 लक्ष. पांढऱ्या पेशींचे रक्तातील प्रमाण 1 घन मिलीलिटर मागे किती असते? 8000. रक्तातील कोणत्या पेशी आपला आकार बदलू शकतात? पांढऱ्या पेशी. रक्ताचे 4 गट कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केले? लँडस्टायनर. अन्ननलिकेची सुरुवात कशापासून होते? मुखापासून. धमनी, शीर, केशवाहिनी हे कशाचे प्रकार आहेत? रक्तवाहिन्यांचे. हृदयातून शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या नसांना काय म्हणतात? धमन्या. लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन सुरू होते? पित्तमय पदार्थ. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि रेनिन हे विक्रय कोणत्या रसात असतात? जठर रसात. अन्नाचे शोषण मुख्यतः कोणत्या आंतरेंद्रियात होते? लहान आतड्यात. नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? मोतीबिंदू. चेतासंस्थेचा सर्वात महत्त्वाचा सुसंघटित भाग कोणता आहे? मेंदू. कोणते इंद्रिय शरीराचा समतोल राखण्याचे कार्य करते? कान. मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात? प्रमस्तिष्क. नेत्रगोलाचे बाहेरील आवरणाला काय म्हणतात? श्वेतपटल. मानवी चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात? 14. शरीराच्या उंचीचे नियंत्रण कोणत्या ग्रंथी करतात? पीयूषिका ग्रंथी. मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? 206. मानवी डोक्याच्या कवटीत एकूण किती हाडे असतात? 8. कोणते जीवनसत्व पाण्यात लवकर विरघळते? ब जीवनसत्व. दातावरील कठीण पदार्थ कशाचा बनलेला असतो? एनॅमल. मानवी हाडात सर्वात जास्त कोणता रासायनिक घटक असतो? कॅल्शियम. मानवी शरीरात विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कोणते प्रतिजैविके उपयोगात येते? इंटरफेरॉन. डिप्थिरिया या रोगाचा परिणाम मानवाच्या कोणत्या अवयवावर होतो? घसा. भारताने 19 एप्रिल 1795 रोजी अवकाशात कोणता उपग्रह सोडला? आर्यभट्ट. पायोरिया हा आजार कशाशी संबंधित आहे? दात. मानवाची श्रवण क्षमता किती डेसिबल आहे? 80 डेसिबल. मोत्यांमध्ये कोणता रासायनिक घटक असतो? मॅग्नेशियम कार्बोनेट. भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी कोठे आहे? कल्पकम. गलगंड हा आजार कशामुळे होतो? शरीरातील आयोडीनच्या कमतरतेमुळे. क्विनाईन हे तापावरील औषध कोणत्या झाडाच्या सालीपासून तयार करतात? सिंकोना. भारतातील पहिला शल्यचिकित्सक कोणाला मानले जाते? सुश्रुत.
भेसळयुक्त मोहरी तेलामुळे हा रोग होतो. ड्रॉपसी. ॲस्कॉर्बिक ॲसिड आम्ल या जीवनसत्वाला म्हणतात. क जीवनसत्व. भारत आणि कॅनडाच्या सहकार्याने कोणती अणुभट्टी उभारली? सायरस. जन्मताच हृदयात दोष असलेल्या मुलांना काय म्हणतात? ब्ल्यू बेबी. रक्ताभिसरणातील दोष शोधण्यास कोणत्या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा वापर करतात? सोडियम 24. डोळे व घसा यांना त्रासदायक ठरणारा वायू कोणता? सल्फर डायऑक्साईड. 4 ऑगस्ट 1956 रोजी भारताने पहिली अणुभट्टी म्हणून सुरू केलेल्या अणुभट्टीचे नाव काय? अप्सरा. मोटार गाड्यांनी धूर सोडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कशाची निर्मिती होते? कार्बन मोनॉक्साईड. ल्युकेमिया ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर करतात? फॉस्फरस 32. कंठस्थ ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी व उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर करतात? कोबाल्ट 60. भोपाळ शहरात कोणत्या विषारी वायूमुळे दुर्घटना घडली होती? मिथिल आयसोसायनाइट. भूकंपप्रवण क्षेत्रात कोणत्या प्रकारची घरे असू नयेत? दगड मातीची. रक्ताभिसरणातील दोष ओळखण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर करतात? सोडियम 24. अल्ट्रासोनिक तरंग लहरीचा वापर कशात करतात? केमोथेरपी. नायट्रोजन व कार्बन डायऑक्साईडपासून कोणता वायू तयार होतो? प्रोड्यूसर गॅस. सिस्मोग्राफचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो? भूकंप. होमिओपॅथी उपचार पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला? जर्मनी. जंतुविरहित ऑपरेशन करण्यासाठी सर्वप्रथम कार्बोलिक आम्लाचा वापर कोणी केला? जोसेफ लिस्टर. खरुज हा त्वचारोग कोणत्या परजीवींमुळे होतो? सार्काप्टिस. जीवाश्माचे व प्राचीन वस्तूचे वय मोजण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात? कार्बन 14. टेलिफोनचा शोध कोणी लावला? बेल ग्रॅहम. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कशाच्या कांड्या वापरतात? कॅडमियम. रक्तहीन शस्त्रक्रिया कोणत्या तंत्रज्ञानामुळे करता येते? लेझर तंत्रज्ञान. नायट्रिक आम्ल साठविण्याच्या टाक्या कोणत्या धातूच्या बनवलेल्या असतात? ॲल्युमिनियम. सर्वात कमी प्रदूषण कोणत्या वीज निर्मितीद्वारे होते? जलविद्युत. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कोणता? 16 सप्टेंबर. कोणत्या आम्लाला रसायनाचा राजा म्हणतात? सल्फ्युरिक आम्ल. हळदीला पिवळा रंग कोणत्या रसायनामुळे येतो? प्युरॅमिन पिगमेंट. कोणत्या रोगात जनावर सतत रवंथ केल्यामुळे तोंड हलवते? बुडकुंडी. रेबीज या रोगाचे जंतू कोणत्या प्राण्यापासून पसरतात? कुत्रा. कोणत्या माशाला गोड्या पाण्यातील शार्क म्हणतात? शिवडा. माशांचे महत्त्वाचे आणि मूलभूत खाद्य कोणते आहे? प्लवंग. द्राक्षात कोणते आम्ल असते? टार्टरिक आम्ल. सर्व भाज्यांच्या पेशींच्या आवरणात कोणते तंतू असतात? लिग्निन. फळे लवकर पिकण्यासाठी कोणत्या सजीवकांचा वापर करतात? इथिलीन. लवंगात तिखटपणा कोणत्या पदार्थामुळे येतो? युगेनॉलमुळे. केळीची लागवड कशापासून केली जाते? कंदापासून. बटाटा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने कोणता विषारी घटक तयार होतो? सोलेनाइन. कोणत्या झाडापासून काथ तयार करतात? खैर.
सर्पगंधा व अष्टगंधा या वनस्पतीचा उपयोग कोणत्या विकारासाठी होतो? रक्तदाब. ग्रहताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? टेलिस्कोप. मानव व पर्यावरण यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? जिओग्राफी. समुद्रसपाटीपासून उंची यातील फरक मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? अल्टीमीटर. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? थर्मामीटर. तापमापी. तापमापीतील बदलांची नोंद कोणत्या उपकरणाद्वारे केली जाते? थर्मोग्राफ. यंत्राची शक्ती मोजण्याकरिता कोणते एकक वापरले जाते? हॉर्स पॉवर. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? हायड्रोमीटर किंवा आर्द्रतामापी. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ECG. ऐकण्याच्या शक्तीतील फरक ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑडिओमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? बॅरोमीटर. वायुभारमापक. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध कोणी लावला? जेन्सन. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता? हिरा. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचा वापर केलेला असतो? टंगस्टन. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी कोणता भिंग वापरला जातो? बहिर्गोल. सूर्यकिरण लंबरूप असतील तर प्रकाशाची तीव्रता कशी असते? अधिक. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? 24 कॅरेटचे. कार्याचे एकक कोणते आहे? न्यूटन मीटर. मनुष्य शरीरात श्वासनलिका ज्या ठिकाणी जाऊन उघडते त्या ठिकाणी एक छिद्र असते, त्यास काय म्हणतात? ग्लॅटोटिस. मनुष्य शरीरात हृदय डावीकडे असते तर लिव्हर कोणत्या बाजूला असते? उजव्या बाजूला. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? 21%. हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? 78%. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा उपयोग होतो? झेनॉन. जाहिरातीसाठी रस्त्यावरच्या दिव्यात कोणत्या वायूचा वापर केला जातो? निऑन. फ्लोरोसंट पाईपमध्ये हवेतील कोणत्या वायूचा वापर होतो? क्रिप्टॉन. खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? नायट्रोजन. हवेतील कोणता वायू वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात? कार्बन डायऑक्साईड. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात कोणत्या वायूचा थर आढळतो? ओझोन. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो? ओझोन. वातानुकूलित यंत्रे रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन व कार्बन टेट्राक्लोराइड हे वायू हवेत मिसळल्यास वातावरणातील कोणत्या वायूचा नाश होतो? ओझोन. कोणत्या द्रावकाला वैश्विक विद्राव्य म्हटले जाते? पाणी. अजैविक घटकांचा पुरवठा कशाद्वारे होतो? खडकांच्या अपक्षयातून. कुथित मृदेचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये 33% ते 50% असते? सुपीक मृदा. कोणत्या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात? खनिज तेल. पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? 0.3%. मानवाच्या पूर्ण वाढीसाठी सर्वसाधारणपणे किती वर्ष लागतात? 18 ते 21 वर्ष. वनस्पतीमधील कोणत्या घटकांच्या मदतीने सूर्यप्रकाशात अन्न निर्मितीची प्रक्रिया होत असते? पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने. वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने होणाऱ्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
प्रकाश संश्लेषण. वनस्पती कोणत्या घटकांमुळे प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात? हरितद्रव्य. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? ऑक्सिजन. सजीवांच्या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? चेतना क्षमता. वनस्पतीची नवीन रोपे कशापासून तयार होतात? बिया, खोडे, पाने. कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान सर्वसाधारणपणे किती वर्ष असते? 12 ते 18 वर्ष. कोणता पक्षी सर्वसाधारणपणे 50 वर्ष जगतो? शहामृग. दक्षिण अमेरिकेजवळ गॅलोपेगॉस बेटावर आढळणाऱ्या कोणत्या प्राण्याचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष असते? महाकासव. सजीवाच्या लहानात लहान घटकाला काय म्हणतात? पेशी. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात त्यांना काय म्हणतात? स्वयंपोषी वनस्पती. ज्या वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतीचा उपयोग करतात त्यांना काय म्हणतात? परपोषी वनस्पती. घटपर्णी ड्रासेरा या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? कीटकभक्षी. वनस्पतीमधील पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे अवयव कोणते आहे? फूल. वनस्पतीचे कोणते अवयव हे अन्ननिर्मिती, अन्नवहन व अन्नसाठा करते? खोड. वनस्पतीच्या मुळांचे प्रकार कोणते आहेत? सोटमूळ, तंतुमय मूळ. मनी प्लांट सारख्या वेलीला कोणत्या प्रकारची मुळे असतात? हवाई मुळे. कोणत्या वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो? राफ्लेशिया अर्नोल्डी. जगातील सर्वात लहान फूल असलेली वनस्पती कोणती? वुल्फिया. जे प्राणी जमिनीवर राहतात व हवेतही संचार करतात त्यांना कोणते प्राणी म्हणतात? खेचर. बाजूच्या इमारतीला आग लागली आहे तर अग्निशामक दलाला कोणत्या नंबरवर फोन कराल? 101. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन कराल? 102. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? अंश सेल्सिअस. पाण्याचा उकलनांक बिंदू व संघनन बिंदू कोणता आहे? 100 अंश सेल्सिअस. फ्रीजच्या फ्रीझरमधील हवेचे तापमान किती असते? -18 अंश सेल्सिअस. उणे 18. 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास ते कसे सांगतात? उणे अंश सेल्सिअसमध्ये. पाण्याचा गोठणबिंदू व वलयबिंदू कोणता? 0 अंश सेल्सिअस. वाळू वितळवून कोणता पदार्थ बनवला जातो? काच. अवजारे बनवण्यासाठी लोखंडावर कोणती क्रिया करावी लागते? वितळवणे. स्थायू पदार्थाचे द्रव न होता थेट वायुरूप अवस्थेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संप्लवन. एखाद्या पदार्थावर पुरेसा दाब दिला असता त्याचे लहान वाणामध्ये रूपांतर होण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? ठिसूळपणा.